नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी आता जून जुलैच्या दरम्यान पुन्हा येणार आहे. तुम्ही पाहू शकताय. पहा, जून जुलैच्या महिन्यात दुसरी टी-ई-टी परीक्षा राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची जी तयारी म्हणजे आता पुन्हा एकदा तुम्हाला संधी आलेली आहे. त्यामुळे जे कोण सेवेत शिक्षक असतील किंवा जे कोण डी-एड बी-एड झाले असतील, आता त्यांना परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी निश्चितपणाने आता येणाऱ्या टी-ई-टी परीक्षेची तयारी अतिशय छान पद्धतीने करा. त्यासाठी नक्की पहिल्या प्रयत्नात टी-ई-टी परीक्षा पास होण्यासाठी तुमची नक्की तयारी कशी पाहिजे, काय केलं पाहिजे नेमकं मी नियोजन, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मित्रांनो. चालतं मित्रांनो, आपण सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तत्पूर्वी सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा जी की जून जुलै 2026 मध्ये पुन्हा होणार आहे. त्यामुळे ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी ही पास होण्यासाठी आपण हा व्हिडिओ अवश्य पहा. मित्रांनो, आताच 23 नोव्हेंबर 2025 ला टी-ई-टी परीक्षा झाली. निकाल खूप छान आला. आता त्याचप्रमाणे जे काही सेवेत असणारे शिक्षक असतील किंवा काही टी-ई-टी देणारे परीक्षार्थी असतील, त्यांनी निश्चितपणाने हा व्हिडिओ पहा. पहिल्या प्रयत्नात तुम्ही ही टी-ई-टी परीक्षा पास होणार. तर पहा मित्रांनो, हे जे काय आहे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात आणि जी आहे ती म्हणजेच महा-टी-ई-टी. येथे महा-टी-ई-टी तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये ही जी काही परीक्षा होणार आहे, ही परीक्षा आता जूनमध्ये टी-ई-टी पास होणार आहे. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकताय. फक्त तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत तर त्या मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत. नेमकं कोणकोणत्या गोष्टी तुम्ही या टी-ई-टी परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. मग त्यामध्ये फॉर्म भरताना काय कोणत्या गोष्टी, काय काळजी घ्यायची, अभ्यास कोणता करायचा, किती तास करायचा, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे मित्रांनो. फक्त तुम्ही ही ट्रिक्स फॉलो केली तर निश्चितपणाने तुम्ही ही जी काही जून जुलैला होणारी टी-ई-टी परीक्षा आहे ती 100+ मार्कांनी तुम्ही पास होणार आणि ही परीक्षा फक्त आपल्याला पास व्हायची आहे मित्रांनो. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर आपण पाहूया. हे पहा, जून मध्ये होणारी टी-ई-टी परीक्षा पास होणारच. फक्त तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत. तर काय आहेत गोष्टी तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत मित्रांनो. तर पहा येथे तर आता येथे पाहिलं तर पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी काय फॉर्म भरताना कोणती काळजी करायची, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की जर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे, परंतु जर तुम्हाला परीक्षा ही पहिल्या प्रयत्नात पास व्हायची असेल किंवा आता ज्यांनी 2025 ला जे कोण थोड्याशा मार्काने अपात्र झाले असतील, तर त्यांनी जर फॉर्म भरताना ही काळजी घेतली तर निश्चितपणाने तुम्ही पास होणार म्हणजे होणारच. कारण फॉर्म भरताना त्यामध्ये काहीतरी 1-2 मुद्दे आहेत की जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर त्यामध्ये पहिला मुद्दा जर पाहिला आपण थोडक्यामध्ये हे सगळे पहिल्यांदा थोडेसे मुद्दे पाहून घेऊ. पहा, पहिला मुद्दा काय आहे तर टी-ई-टी पेपर फॉर्म भरताना दोन्ही पेपरचे भरा. आता टी-ई-टी परीक्षेचा फॉर्म आपण भरतो तर काही जणांनी काय केलं मागच्या वेळेस तर त्यांनी पेपर क्रमांक 1च भरला, पेपर क्रमांक 2 भरला नाही. काहींनी पेपर क्रमांक 2 भरला, 1 भरला नाही. तर असं न करता दोन्ही पेपरचे फॉर्म तुम्ही एका वेळेस भरा. कारण पेपर हे एकाच दिवशी असतात, एकाच बेंचवर असतात आणि एकाच म्हणजे दिवशी असल्यामुळे सकाळच्या शिफ्टमध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दुपारच्या शिफ्टमध्ये 2.5 तास वेळ असतो. तर अशा पद्धतीने हे जे काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सेम आहे दोन्ही पेपरला, काहीच अवघड नाही. आणि दुसरा आता मुद्दा पहा, टी-ई-टी परीक्षा माध्यम निवडताना हिंदी माध्यम निवडा. हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे टी-ई-टी पेपर क्रमांक 2 असेल तर तुमचा पदवीला मुख्य विषय कोणता होता तो पाहून समाजशास्त्र किंवा गणित विषय विज्ञान हा जो काय तो निवडायचा आहे. आता आपण पुन्हा थोडंसं मागे जाऊया मित्रांनो. आता आपण हा पहिला मुद्दा आपण आता आपला क्लिअर करूया इथे. तर पहा येथे पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की टी-ई-टी परीक्षेचा फॉर्म भरताना दोन्ही पेपरचे फॉर्म भरा. ह्याचं कारण का सांगतोय, कारण एकाच दिवशी पेपर आहेत, दोन्हीपैकी तुम्ही एक तर पेपर सहज पास होऊ शकताय. पेपर क्रमांक 2 खूप सोपा आहे, पेपर क्रमांक 1 पण आहे. त्यामुळे तुम्ही हे पेपर जे काय आहेत ना ते दोन्ही भरा. कारण दोन्ही फॉर्म भरले तर एकाच दिवशी परीक्षा असते, एकाच बेंचवर असते आणि एकाच तुमच्या सेंटरला असते. त्यामुळं सकाळ शिफ्टमध्ये एक पेपर, दुपार शिफ्टमध्ये एक, अभ्यासक्रम तोच आहे. त्यामुळे काही काळजी न करता तुम्ही हे जे काय ना तुम्ही दोन्ही पेपरचे फॉर्म भरायचे आहे. आता मुद्दा दुसरा, हा मुद्दा पहा दुसरा, टी-ई-टी परीक्षेचे माध्यम निवडताना हिंदी निवडा. हे का सांगतोय मी मित्रांनो, तर ह्याचं कारण कसं आहे, हिंदी माध्यम घेतलं तुम्ही, पहा मी ते हे केलेलं आहे. जर तुम्ही हिंदी माध्यम घेतलं तर त्याचं कारण असं आहे, हिंदी माध्यम घेतलं तर तुम्हाला जे काही इंग्लिश आणि मराठी हे तुम्हाला ऑप्शनला असणार आहे.
जसं आपण मराठी माध्यम घेतो, मराठी माध्यम घेतलं की पहिले 30 प्रश्न मराठीचे, दुसरे 30 प्रश्न इंग्रजीचे येतात, तिसरे 30 प्रश्न मानसशास्त्राचे येतात आणि चौथे गणित, परिसर अभ्यास असे 30-30 म्हणजे 60 येतात. त्यामुळं हे जे काही परीक्षेचं स्वरूप आहे, ज्यावेळेस तुम्ही हिंदी माध्यम घेताल, ज्यावेळेस तुम्ही हिंदी माध्यम घेताल, त्यावेळेस हिंदी माध्यम घेतलं तर तुम्हाला पेपरचे पहिले प्रश्न 30 हे हिंदी असतात. हिंदी व्याकरण एकदम सोपे असतात, की जे मराठीच्या व्याकरणापेक्षाही खूप सोपे असतात. त्यानंतर पुढचे 30 प्रश्न आहेत ते मराठी किंवा इंग्रजी ऑप्शन असतात. म्हणजे तुम्ही मराठी पण व्याकरण सोडू शकता 30 किंवा इंग्रजी व्याकरण. आता बऱ्यापैकी काय होते, इंग्रजी व्याकरणची एक व्होकॅब्युलरी येते आणि जे आपले सेवेत शिक्षक आहेत त्यांचा बऱ्यापैकी थोडासा शब्दसंग्रह कमी असतो. त्यानंतर नवीन-नवीन आता आलेले आहेत इंग्लिशमध्ये घटक. त्यामुळं थोडंसं अभ्यासाला वेळ वगैरे सरावाची गरज असते. त्यामुळे त्यांनी माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, की त्यांनी हिंदी माध्यम निवडायचं. कारण मी आत्ताची जी काही टी परीक्षा झाली त्यामध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं हिंदी माध्यम निवडा. जवळ-जवळ आपण सांगितलेल्यापैकी जर आपल्या मार्गदर्शनाखाली जवळ-जवळ 1,500 ते 2,000 जे काही टी धारक आहेत त्यांनी हिंदी माध्यम घेतलं होतं आणि ते चांगल्या स्कोरने पास झालेले आहेत. इथे फक्त पास व्हायचे. त्यामुळे सगळ्यांनी हिंदी माध्यम घ्या. ही माझी सगळ्यांना एक विनंती आहे मित्रांनो. हिंदी माध्यम घेतलं तर तुम्हाला इंग्लिशचे 30 प्रश्न स्किप करता येतात. म्हणजे इंग्लिशमध्ये जर तुम्हाला 6-7 मार्क पडणार असतील, तर तुम्हाला हिंदीमध्ये 27 आणि 28 मार्क पडतात. म्हणजे पहा मित्रांनो, किती फरक पडतोय येथे. त्यामुळं माध्यम ते घ्या. हिंदी माध्यम घेतलं की इंग्लिश तुम्हाला स्किप करता येईल आणि हिंदीचे प्रश्न घेतले तर हिंदीमध्ये तुम्हाला तेवढे मार्क पडतात. ठीक आहे. तिसरा मुद्दा पहा. टीईटी पेपर क्रमांक 2 असेल. पाहता इथे मी पुन्हा एकदा सांगतो मी त्याला. टीईटी पेपर क्रमांक जर 2 असेल, तर तुमचा पदवीला मुख्य विषय कोणता होता? हे पाहून समाजशास्त्र किंवा गणित विज्ञान निवडा. जर तुमचा पदवी म्हणजे तुमची 15वी जर तुमची आर्ट्समधून झाली असेल, तर तुम्हाला विषय कोणता घ्यायचा आहे? समाजशास्त्र विषय घ्यायचा आहे. म्हणजे समाजशास्त्राचे 60 प्रश्न असतात तुम्हाला. ते खूप सोपे असतात पेपर क्रमांक 2 ला. जर तुम्ही म्हणजे आता हे फक्त पेपर क्रमांक 2 साठी सांगतोय. जर तुमचं मॅथ्स सायन्स झालं असेल, तर तुम्ही मॅथ्स आणि सायन्स म्हणजे जर तुमचं बीएससी झालं असेल, तर मॅथ्स सायन्सच विषय घ्यायचा तुम्ही. समाजशास्त्र विषय तुम्हाला चालत नाही. जर तुमचं लँग्वेज असेल मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषय तुमचं जर पदवीला असेल, तर तुम्ही दोन्हीपैकी कोणता विषय घेऊ शकता. मॅथ्स सायन्स पण तुम्ही स्पेशल ठेवू शकता इकडे म्हणजे 60 प्रश्न मॅथ्स सायन्सचे किंवा 60 प्रश्न समाजशास्त्राचे कोणतेही तुम्हाला सोपे वाटेल ते ठेवू शकता. त्यामुळं हा मुद्दा एक महत्वाचा आहे. तो नीट व्यवस्थितरित्या मी पुन्हा हायलाइट करतोय पहा. हे विषय तुम्ही महत्वाचा आहे तो पाहून घ्या. त्यानुसार तुम्ही जो सोपा वाटतोय तो घ्या. ठीक आहे. आता पुढचा आपण पाहूया. महत्वाचा आता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. तर पहा येथे जर पाहिलं तुम्ही तर अभ्यास कोणता व कसा करायचा आता हे खूप महत्वाचं आहे. तर पहा इथे अभ्यास कोणता व कसा करायचा आता तेही सांगतो आणि ही परीक्षा मित्रांनो ही पात्रता परीक्षा आहे काय फक्त पात्रता परीक्षा आहे इथे तुम्हाला फक्त पास व्हायचे काय असं आहे की बाबा मला रोज 5 तास अभ्यास करायचा आहे आणि मला येथे 130 मार्क आणि 120 मार्क जर मला टॉपचे आले तरच मला इथे मी म्हणजे ही होणार आहे म्हणा तर नाहीये हे फक्त पात्रता परीक्षा आहे तुम्हाला फक्त जे काही कॅटेगरीवाले आहेत कॅटेगरीवाल्यांना 83 मार्क म्हणजेच 83 मार्क आपण पाडायचे आणि जे खुला प्रवर्ग आहे त्यांना 90 मार्क म्हणजे 90च्या पुढे पाडायचे त्यामुळे इथे काही कॉम्पिटिशन नाही तुम्हाला फक्त तुम्ही पात्र व्हायची तर अशा पद्धतीने येथे विषय कोणते आहेत तर पहा इथे आता आपण थोडंसं जो काय पाहूया इथे मराठी विषय आहे कोणता आता एक पहिला विषय आहे मराठी मराठीचा पहा तर मराठीचा विषय पाहिला तुम्ही तर मराठीत 30 प्रश्न असतात सुरुवातीचे 30 प्रश्न आहेत त्यासाठी फक्त बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण हे पुस्तक पाहायचंय एकदम सोप्या पद्धतीने जसं आपलं 5वी 7वी स्कॉलरशिपला आहे जे आता चौथी स्कॉलरशिपला आता सगळ्यांना आलेली आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी सगळ्या शिक्षकांचा हे जे काही व्होकॅब्युलरी वगैरे आहे ना त्याच्यावरती प्रश्न असतात त्यामुळे ते होऊन जाईल आणि हे पुस्तक वाचावं तसेच 2013 ते 2025 पर्यंत टीईटी मध्ये आलेले प्रश्न वाचायचे तर या संदर्भात मित्रांनो माझे व्हिडिओ आहेत मी शेअर करतोय आपल्या टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल हे पीडीएफ मी शेअर केलेले आहेत त्यामुळं हे पाहून घ्या तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मराठीचा तुम्ही म्हणजे एवढं पण नाही असं की प्रॉपरली अभ्यास केला पाहिजे फक्त वरच्यावर अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क पडून जातील दुसरा विषय आहे हिंदी आता हिंदी माध्यम ज्यांनी घेतले आहे त्यांना हिंदीचे 30 प्रश्न असतात आणि ते मराठी व्याकरणपेक्षाही खूप सोपे असतात जे तुम्ही ऑन ऑन तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवताल त्यावेळेस तुम्ही तिथे तुम्ही 20+ मार्क घेऊ शकता आणि जर बऱ्यापैकी थोडासा अभ्यास केला एक मी काय म्हणतोय रोज किंवा आठवड्यातून तुम्ही जरी 2-3 तास अभ्यास केला हिंदीचा आतापासून तरी तुम्हाला हे प्रश्न सुटतात आणि हे पेपर झालेले पेपर आहेत ना मागचे ते पाहायचे त्याचे प्रश्न आणि आर्यन प्रकाशनचं बुक असेल तर ते पहा कारण आर्यन म्हणजे हिंदीचं प्रकाशनचं असतं ते सगळे प्रश्न हिंदीचे आहेत आता अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न एकदम सोपे आहेत आता पुढे पाहू इंग्रजी आता इंग्रजीचं काय करायचं 30 प्रश्न इंग्रजी असेल ज्यांनी
माध्यम मराठी घेतले, त्यांनी इंग्लिश आहेत, त्यांनी शिंदे सरांचं जे काय बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तेच वापरा आणि आजपर्यंत आलेले प्रश्न फक्त एकदा वरच्यावर पाहून घ्या. तर अशा पद्धतीने हे इंग्रजीचं आहे. त्यानंतर राहिला विषय आता मित्रांनो गणित. तर जर पाहिलं तर गणिताचं सगळ्यांना पहिल्या पेपरला 30 प्रश्न आहेत मित्रांनो. गणित पहिल्या पेपरात 30 प्रश्न आहेत. त्यामुळे गणिताचं जर तुम्ही एक 5वी आणि 8वी स्कॉलरशिप किंवा 4थी आणि 7वी स्कॉलरशिप सेम प्रश्न तेच आहेत. काहीही नाही. आलेले प्रश्न फक्त तुम्ही मागचे सराव करा, फक्त सोडवा. युट्यूबवर वगैरे पहा किंवा काय असतील तर. तर हे ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो. आणि हे करताना तुम्ही आतापासून रोज फक्त अर्धा तास जर तुम्ही आजपासून अभ्यास चालू केला ना, तरी तुम्ही जूनमध्ये, जुलैमध्ये होणारी टीईटी तुम्ही 100% पास होणार म्हणजे होणार. तर अशा पद्धतीने हे गणित आहे. गणितामध्ये 4 ते 5 प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात. त्यामुळे ते बुद्धिमत्तेचे प्रश्न खूप सोपे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने हे कोकिळा प्रकाशनचं पुस्तक माझ्या मते की जे बेस्ट पुस्तक आहे. भेटलं तर घ्या. कोकिळा प्रकाशनचं एकदम सोप्या पद्धतीने दिलेले आहेत. आणि आता जर पाहिलं आपण 2025 ची टीईटी सोपी होती. त्यापेक्षाही आताची ही परीक्षा टीईटी परीक्षा सोपी असणार आहे, असं मला तरी वाटते. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही हा जो काही गणिताचा विषय आहे तो आपला वरच्यावर थोडासा सराव करा. राहिला विषय आता परिसर अभ्यास. आता मित्रांनो परिसर अभ्यास म्हणजे तुम्हाला वाटतं की पेपर क्रमांक 1ला 1 ते 5 साठी आहे बरं का. इथे पहा परिसर अभ्यास 30 प्रश्न असतात. जरी असते तरी पेपर क्रमांक 1ला 1 ते 5वी साठी असला तरी प्रश्न हे 8वी ते 10वी पर्यंतचे येतात बरं का. तर तुम्हाला वाटेल की आता इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचा अभ्यास करू आपण परिसर अभ्यास. एक 4थी ते 5वीचं पुस्तक वाचू तर नाही. हे प्रश्न त्यातले 1-2 असतात फक्त. बाकीचे प्रश्न हे 7वी, 8वी, 9वी पर्यंतचे असतात मित्रांनो. त्यामुळे शालेय क्रमिक जी काही पुस्तकं आहेत त्यात नोट्स वाचा. आणि हे जे काही नोट्स आहेत ना त्यामध्ये बघा तर तुम्हाला विज्ञानचे आहेत, भूगोलचे आहेत, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यघटना. आता अर्थशास्त्र 9वीला आहे, 10वीला आहे. आता जरी परिसर अभ्यास जरी पेपर क्रमांक 1ला 30 मार्काला असेल, तरी पेपर क्रमांक 2ला जर विचारलं तर परिसर अभ्यासामध्ये खालील कोणते विषय येतात? तर विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यघटना येतात. पेपर क्रमांक 2 ज्यांनी समाजशास्त्र विषय निवडलेला आहे, ज्याचं बीए झालेलं आहे पदवीला किंवा ज्यांनी लँग्वेज मधनं घेतलंय, समाजशास्त्र विषय घेतलाय, त्यांना 60 प्रश्न हे त्या परिसर अभ्यास म्हणजे थोडक्यात समाजशास्त्राचे आहेत. मग समाजशास्त्राचे आहेत, मग हे 60 पैकी आपण 47-48 मार्क पाडू शकतो. वन लाईन नोट्स आहेत. तर आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, हाडके सर टेलिग्राम चॅनल. त्या चॅनलवर मी ह्या पीडीएफ नोट्स सेंड करत असतो. त्यामुळे हाही चॅनल आपण तुम्ही जॉईन करा. तसंच आपल्या युट्यूब चॅनललाही मी ह्याचे पीडीएफ आपल्या म्हणजे ह्याचे व्हिडिओ पण शेअर करत आहे. त्यामुळे तुम्ही हा चॅनल आहे आपला हाडके सर, तोही सबस्क्राईब करा. तुमच्या जे काही सहकारी असतील, तुमचे सेवेतील शिक्षक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना नक्कीच फायदा होईल. तर अशा पद्धतीने परिसर अभ्यासाचे तुम्हाला जे काही 30 पैकी 25-26 मार्क पडू शकतात तुम्हाला. एक पेपर क्रमांक घेतला. पेपर क्रमांक 2ला तुम्हाला जर पाहिलं तर 70-80 मार्क पडू शकतात आणि आपल्याला टॉपला जायचंच नाही. आपल्याला फक्त पास व्हायचे मित्रांनो. ठीक आहे. पुढे पाहता राहिला विषय मानसशास्त्र. आता जर मानसशास्त्राचा विचार केला थोडासा मानसशास्त्राचा, तर मानसशास्त्राचं 30 प्रश्न असतात पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2ला. आता हे प्रश्नच आपल्याला समजत नाही की कुठून असतात, कसे असतात. पण यामध्ये थोडेसे प्रश्न हे उपयोगात्मक असतात. आणि जर हे 30 प्रश्न आहेत तर ते उपयोगात्मक असतात. यासाठी बघा हाडके सर यांच्या मानसशास्त्राच्या पीडीएफ नोट्स आहेत. म्हणजे माझ्याच आहेत. मी स्वतः बनवलेल्या आहेत, की ज्या 2025च्या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये 19 प्रश्न जसेच्या तसे मी विथ प्रूफ पण टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. म्हणजे जो प्रश्न आला होता त्याचा स्क्रीनशॉट आणि माझ्या नोट्स मधलं जे काही प्रश्न आला होता सेम ऍज इट इज तसेच प्रश्न मी तिथे त्याचे फोटो टाकलेले आहेत. त्यामुळे एकदा अवश्य वाचा. आणि हे जे काही मी नोट्स आहेत त्या मी नोट्स मी आता एक अजून मी अपडेट करत आहे. ते अपडेट मी परीक्षेच्या 1 महिन्या अगोदर तुम्हाला निश्चितपणाने मी हे करेल, शेअर करेलच. त्यामुळे आता आता पण आहेत पण थोडंसं अजून ते अपडेट करत आहेत. जे त्यामध्ये या नोट्स मध्ये जे काही मागचे प्रश्न आलेले आहेत 2013 पासून ते 2025 पर्यंत सगळे प्रश्न मी आता इन्क्लूड करणार आहे. कारण अगोदर इन्क्लूड नसतानाही आपले प्रश्न येत होते. आणि तुम्हाला थोडंसं जे काही झालेले प्रश्न आहेत ते तुम्ही ते प्रश्न पाहायचे आहेत. अशा पद्धतीने पुढे पहा मित्रांनो, जर मराठी व्याकरण पाहिलं तर मराठी व्याकरण, त्यानंतर मानसशास्त्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि हिंदी. आता याच्यामध्ये ऍक्च्युली जे काही पेपर असतात ते प्रश्न विषय किती असतात पेपरला? 150 प्रश्न, 150 मार्क आणि 150 मिनिटं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर किती हे असतो येथे, तर येथे तुम्हाला वेळ भरपूर आहे. प्रश्न सोपे आहेत आणि एवढे पण डिफिकल्ट नाहीत प्रश्न. तर या विषयांच्या तयारीसाठी मित्रांनो तुम्ही हाडके सर आपलं युट्यूब चॅनल आहे आणि तसंच टेलिग्राम चॅनल पण आहे आपला, तर तो जॉईन करा. त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही अवश्य जॉईन करा. लिंक तुमचे मित्रांपर्यंत, तुमच्या सहकारी शिक्षकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल तर इथे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो की हा आपला
जो काही चॅनल आहे आपला, तो हाडके सर युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून जे काही ह्या मानसशास्त्राच्या नोट्स आहेत मित्रांनो, इथे पहा थोडंसं तुम्हाला दिसेल इथे. हे पहा इथे ह्या मानसशास्त्राच्या ज्या काही नोट्स आहेत ते पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत मित्रांनो. 2013 ते 2025 पर्यंतच्या परीक्षेतील प्रश्नांचा समावेश केलेला आहे मी आता नवीन अपडेट केलेले आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर पाहिलं तुम्ही तर इथे तुम्हाला हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. तर हा टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करा. इथे तुम्हाला दिसत असेल की हा चॅनल आहे आपला, एवढे मेंबर आहेत आणि बऱ्यापैकी चांगल्या हे पहा तुम्ही ते टीईटीचं जे काही नोटिफिकेशन आहे ते पण इथे त्यांनी सांगितलेलं आहे की जून जुलैच्या महिन्यात ही दुसरी टीईटी होणार आहे आता मित्रांनो. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही जॉईन व्हा आणि ते पण एकदम खूप सोपा आहे. तसंच आपला हा युट्यूब चॅनल आहे मित्रांनो. हा युट्यूब चॅनल आहे, चॅनल हे तुम्ही जॉईन करा. इथे मी व्हिडिओ पण शेअर केलेला आहे मित्रांनो. ते इथे पाहू शकता की कोणती पुस्तके वाचायची, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला फक्त पास व्हायची मित्रांनो. त्यामुळं निश्चितपणाने मी जे काही गोष्टी आता सांगितल्या त्या फॉलो करा. फक्त मित्रांनो जे काही माध्यम आहे ते माध्यम तुम्ही हे हिंदी घ्या. मला एवढं सांगायचे, हे माध्यम घेताना तुम्ही कोणतं माध्यम घ्या. तर इथे मी पुन्हा थोडंसं एक हे करतो इथे. हे पहा इथे हिंदी माध्यम घ्या तुम्ही मित्रांनो. हिंदी माध्यम घेतला की तुमचा स्कोर हा 100+ असणार आहे. तर मित्रांनो निश्चितपणाने तुम्ही परीक्षा 100% पास होताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सगळं मटेरियल फ्रीमध्ये भेटणार आहे. धन्यवाद मित्रांनो.